लाडकी बहीण अपात्र ठरली सावत्र अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। योजनेत घोटाळा, लाडक्या बहिणींचे पैसे सरकार जमा करणार। योजनेत दुबार लाभ, लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतलेत। प्रकरण काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खैरनार नामक महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत निष्पन्न। अन्य एका योजनेतही आर्थिक लाभ घेतला होता। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचे तिला सांगितले। यानुसार 7,500 रुपये तिजोरीत जमा करण्यास सांगितले। लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा निकष निश्चित करण्यात आले, परंतु निवडणूक जवळ आल्याने सरसकट अर्ज स्वीकारण्यात आले। महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत, अर्जाची पडताळणी सुरू। यावरून आता काही लाडकी बहिणी हे अपात्र ठरवण्यात येत आहेत। आता भीक मागत सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे। कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे। निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मतांची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं। आणि एका घराघरामध्ये 4-4 महिलांना पैसे दिलेत, मतं घेतलीत, फसवणूक करताय। हे पाप आहे, यांचा शाप लागेल ना यांना। ज्या पद्धतीनं मतासाठी 1,500 रुपये देऊन सरकारी तिजोरीची लूट करून पैसे मत मिळवली, लाभार्थी महिला यापासून वंचित